कारण आता लवकरच आपलं जे घराचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे दिवस रात्र मेहनत करावीच लागणार आहे आणि स्वप्न माझं पूर्ण होणार फेब्रुवारी मार्चपर्यंत पण होऊ शकते. परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला दिवस रात्र मेहनत करावी लागणार. फायनली माझं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या फेब्रुवारीपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे माझं हक्काचं घर. ते पण पुण्यात झालेलं आहे. परंतु कसं आहे, काही गोष्टी वेळेवर सांगितल्या त्यातच मजा असते आणि आता दिवस रात्र मी मेहनत करणार आणि माझ्या हक्काच्या घरात लवकरच जाणार आहे. त्याविषयी मी तुम्हाला माहिती आता संपूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर तुम्हाला माहिती आहे मी माहेर सोडून आलेली आहे आपल्या पुण्यामध्ये आणि पुण्या म्हणजे मला एवढं लकी लागलेलं आहे ना की मी त्या गोष्टीवर विश्वासच ठेवू शकत नाही आहे की 1 वर्षाच्या आत माझी एवढी प्रगती झालेली आहे. स्वामींनी मला एवढा आशीर्वाद दिलेला आहे की मी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरत आहे आणि या गोष्टीचा खरंच मला अभिमान आहे. तर मला जो मोबाईल गिफ्ट भेटला होता त्याच्यासोबत स्वराला सायकल पण भेटली होती आणि ट्रॅव्हल्समध्ये आम्ही टाकून हे सायकल, माझी बॅग आणि थोडंसं धान्य वगैरे आणलेलं आहे. परंतु बॅगला थोडेसे स्क्रॅचेस पडलेले होते आणि ते बघून मला खरंच खूप दुःख झालं होतं. तर मला घेण्यासाठी आली होती सायली हजर होती मला घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता. ह्या मॅडम सकाळपासून वेट करत होत्या. किती वाजता आली? 7 वाजता. 7 वाजतापासून. पण ट्रॅफिक एवढं जाम ट्रॅफिक होतं आणि त्याच्यात पाऊस. या मॅडमच्या ना हे लय तकलीफ होऊन आली आम्हाला. आम्ही गोळा आणला आपण बोलू आता सायकलवरच पाठवाय शाळेत तिला. यायचं जायचं तू आता एकटी. आणि आज गुरुवार होता आणि पुण्यात आल्या आल्या मला घरमालकाचा कॉल झाला आणि मी ज्या प्राइसमध्ये सौदा केला होता त्या प्राइसमध्ये आमची डील झाली. एंट्री झालेली आहे आणि आमची सकाळ झालेली आहे आणि आमची सकाळ झालेली आहे पास्त्यापासून. स्वराची मैत्रीण आलेली आहे. हाय कर ग. काय खातेस? तर मुलांना इथं पास्ता दिलेला आहे बघू शकता. ते खातायत पास्ता. आमच्या घरात सर्वकडे पसाराच आहे सध्या. अजून काहीच आवरलेलं नाही आहे, कशालाच हात लावलेला नाही आहे. आता जस्ट आम्ही सर्व काढणार आहोत. पावसाचं वातावरण आहे, बाहेर खूप ढगाळ वातावरण आहे एकदम बघू शकता. तर आता मुलं आता बघणार आहेत TV कारण त्यांना काही कामधंदे नाही आहे. ते बघणार आहेत TV. आम्हाला कुठेतरी फिरायला जायचं आहे. हो ना ग? फिरायला जायचं ना? हां. तर आता आम्ही ठरवू. आधी माझा पसारा वगैरे लावून घेते मी. हां इमेजिकल. आकोटले कमीच फिरला. हो जाऊ खाऊन घ्या आधी. सगळ्यात अगोदर तर मी फ्लॅट सिस्टीम घेतलेली नाही आहे. तर जे बैठे घर असतात ना त्या टाईपमध्ये मला घर भेटलेलं आहे. एक किचन आहे, एक हॉल आहे आणि थोडंसं अंगण म्हणतो आपण तर अंगण आहे वापरायला. संडास बाथरूम आहे आणि सरकारी नळ आहे. असं बैठं घर भेटलेलं आहे मला 2 रूमचं. असो आमची काही फॅमिली एवढी मोठी नाही आहे आणि देवाने साथ दिली आणि स्वामीने आशीर्वाद दिला आणि तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच आपण 1 BHK सुद्धा पुढच्या वर्षी नक्कीच घेऊ. परंतु आता सध्या राहण्यासाठी खूप छान असं मला घर भेटलेलं आहे जे मी घेतलेलं आहे आणि मग आमचं बोलणं वगैरे झालेलं आहे आणि गुरुवार दिवशी असं समजा की स्वामींचाच आशीर्वाद त्या माणसाच्या रूपात मला आलेला होता आणि त्या माणसाने मी जी किंमत सांगितली होती त्याच्यावर 10,000 वाढवली आणि आमचा सौदा फिक्स झाला. आता येणाऱ्या फेब्रुवारीपर्यंत मला त्या घराचा ताबा घ्यायचा आहे आणि त्या घराचा ताबा घेतल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला ती जागा कुठं आहे कुठं नाही हे सर्व काही शेअर करणार आहे. परंतु मला जागा खूप चांगल्या एरियात भेटलेली आहे. आजूबाजूने घरं आहेत आणि विशेष म्हणजे आजूबाजूने कंपन्या सुद्धा आहेत. जर आपल्याला जॉब करायचा असला तर आपण कंपनीत जॉब सुद्धा करू शकतो 3-4 तासाचा. तर असं आजूबाजूचं खूप छान रम्य वातावरण आहे आणि मला खूप तो एरिया आवडलेला आहे. आता तुम्ही म्हणणार की तू शेअर का करत नाही. स्वयंपाकावाली बाई आमची आलेली आहे. आमची स्वयंपाकावाली ते म्हणते ना आता चेंज झाली का. पहिले मनीषा होती आणि आम्ही स्वयंपाकवाल्या बाया बघा हाय क्वालिटीच्या ठेवतो. फार अशा साडी ड्रेसवाल्या नाही. मेकअप करून आमच्या पार्लर काय स्वयंपाकवाल्या बाई येतात. तर आमच्या स्वयंपाकवाल्या बाई स्वयंपाक करत आहे. मी करत आहे भाजी. हा मसाला आलेला होता मला प्रमोशनसाठी. मग म्हटलं चला ट्राय करूया. ओके
गुरुवारी दिवशीच हा आमचा सौदा झालेला आहे आणि येणाऱ्या फेब्रुवारीपर्यंत आमचा सौदा वगैरे होऊन ते घर माझ्या ताब्यात येणार आहे. 1 मार्चला मी तुम्हाला ती जागा नक्कीच दाखवणार आहे. आणि गुरुवार दिवशी सौदा झाला म्हणजे ती जागा चांगलीच आहे. तर हे आणि मी इथं आल्याला माझे मिशोवाले फ्लिपकार्टवाल्यांनी झपाझप माझ्या इथं पार्सल टाकून दिलेले होते. तर हे जे तुम्ही स्वेटशर्ट बघताय ना, हे 300, 400, 300, 350, 400च्या आत आहे. क्वालिटी एक नंबर आहे आणि फ्लिपकार्टवर सध्या बिग मिलियन सेल लाईव्ह आहे. तर तुम्हाला हे यापैकी कोणतंही स्वेटशर्ट किंवा काही घ्यायचं असेल ना, तुम्ही नक्कीच परचेस करा. टॅग प्रोडक्टमध्ये या सर्व याची लिंक टाकणार आहे मी. समोर तुम्हाला प्रोडक्ट दिसत आहे ना, तिथं क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या प्रोडक्टवर जाऊन हे प्रोडक्ट खरेदी करू शकता. खूप छान म्हणजे हे आहे. आता तुम्ही म्हणणार की तू जागा घेतली तर तू दाखवत नाही का नाही, तर माझं असं म्हणणं आहे की एक वेळा ती माझ्या हातात आली की मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आता सध्या मी त्याला टोकन दिलेलं आहे. काही रक्कम मला त्याला आता 15 ते 20 दिवसात द्यायची आहे आणि फायनल अमाऊंट मला त्या व्यक्तीला 30 फेब्रुवारीला द्यायची आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि खरंच आपण जर कोणाचं वाईट केलं नाही ना, आपलं नेहमी चांगलंच होते. कारण आजपर्यंत मला भरपूर लोकांनी धोका दिला, परंतु कोणाचीच मैत्री म्हणा किंवा काही म्हणा, मी त्याच्यापासून मला फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कधीच मी कोणासोबत केलं नाही. म्हणून तुम्ही बघा की मला अजून 1 वर्ष होत नाही तर स्वामींनी माझ्या किती इच्छा पूर्ण केलेल्या आहे. आणि पुण्यात स्वतःचं घर होणं ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. बाकी तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आणि फायनली आता प्रोडक्ट येणं चालू झाले होते आणि हे जे प्रोडक्ट आहेत ना हे लहान मुलांचे आहेत आणि एक्स्ट्रा प्रोडक्ट होते. तर मी हे सर्व प्रोडक्ट सायलीच्या मुलीला देऊन दिलेले आहे. तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केला आणि जेवण झाल्यानंतर लगेच मी गॅस कट्टा वगैरे क्लीन केला. कारण आम्हाला त्या माणसाला भेटायला जायचं होतं ज्यांच्यासोबत आम्हाला डील करायची आहे. आणि त्याच्यासाठी सायली वगैरे पण आली होती आणि 1-2 जण जे पुण्यातले आहेत ज्यांना मी ओळखते तर त्यांनासुद्धा मी बोलवून घेतलेलं होतं आणि सर्व मिळून आम्ही लोकांनी ते डील केलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे भांडी वगैरे घासल्यानंतर सर्व घर क्लीन वगैरे केलं. आणि इथं स्वराज आणि माझ्या घरची जी म्हणजे स्वराची मैत्रीण कोण आहे ती सायलीची मुलगी आहे ती परी. तर परी मावशीच्याकडे गेली नव्हती कारण त्यांची जे रिलेटिव्ज आहेत ना ते सगळे पुण्यातच आहे. त्याच्यामुळे ती बोलत होती मी मोहिनी मावशीकडे जाते. तर त्याच्यासाठीच मी तिला माझ्याकडे आणलेलं होतं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आराम वगैरे केला, काही व्हिडिओ वगैरे शूट केले. आणि आता आम्हाला त्या माणसाला भेटायला जायचं होतं. तर मस्तपैकी इथं कॉफी केलेली आहे. कॉफी केली होती सायलीनेच. तर ती सुद्धा फ्लिपकार्ट मिशोचं काम करते त्याच्यामुळे तिने सुद्धा व्हिडिओ शूट केले, मी सुद्धा व्हिडिओ शूट केलेले आहेत. आणि असं आमचं सुरू आहे. आणि खूप छान म्हणजे एक माझ्या आयुष्यातून जाते तर दुसरं कोणी मला तरी मिळते तर त्याचं मला खूप छान वाटतं. त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन आम्ही फायनली केलेलं आहोत सायलीकडे. ये है प्रो मॅक्स का कमाल आहे ना पिलं. बघ तुझी आई फेशियल करून बसली. डाग धब्बे पुरे गायब नाही तोंडाला डाग धब्बे पण तसे पण सगळं गायब होणार आहे माझ्या मोबाईलमध्ये. त्याचेच पैसे आम्ही दिलेले आहेत माहिती आहे का तुला घेऊ. तर फायनली काय झालं की तिथं आम्ही गेलो आणि तो माणूस आला. आणि तो माणूस आल्यानंतर म्हणजे एका ठिकाणी आम्ही डील करायचं ठेवलं होतं एका हॉटेलमध्ये. तर तिथं तो व्यक्ती आला. मी सायलीला पण घेतलं होतं, सायलीच्या बाबांना पण मध्ये घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर अजून 1-2 व्यक्ती आहेत त्यांना ज्यांना पुण्यात मी ओळखते तर त्या लोकांना पण मध्ये घेतलं होतं. आणि ते जे डॉक्युमेंट्स आहेत त्या घराचे ते सर्व डॉक्युमेंट्स ॲडव्होकेटला वगैरे पाठवून दिले. आणि ॲडव्होकेटने सांगितलं की सेफ आहे तुम्ही घेऊ शकता. आणि तिथं म्हणजे महानगरपालिकेमध्ये ती जागा येते त्याच्यामुळे नो टेन्शन. जेव्हा मी सायलीच्या घरून निघाली ना तेव्हा तुम्ही बघू शकता की जी लहान आहे ना तिचं नाव समर्थ आहे. ती भरपूर अशी रडत होती कारण मी गेली की ती मला सोडतच नसते. मस्तपैकी आम्ही घराची डील वगैरे केली. नंतर सायलीने आमच्यासाठी स्वयंपाक केला, आम्ही जेवण वगैरे केलं आणि तिथून आम्ही निघाल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की सायलीची गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती ते म्हणजे आणायची आहे. मग सायलीने मला कॉल केला. नंतर आम्ही सायलीची जे सर्व्हिसिंगला गाडी टाकलेली होती ते घेऊन निघालो. आणि त्यासोबतच दूध पण मला घ्यायचं होतं कारण दूधवाल्याला मी सांगितलंच नव्हतं की मी आलेली आहे त्याच्यामुळे मलासुद्धा दूध वगैरे घ्यायचं होतं. तर आम्ही गेलो होतो नरेमधून सर्व्हिसिंगची गाडी घेतली सगळ्यात अगोदर सायलीची. आणि माझ्या गाडीवर कमी आणि तिच्याच गाडीवर मी जास्त फिरत असते परंतु माझी पण गाडी मला सर्व्हिसिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी दूध वगैरे घेतलं. दूध वगैरे घेऊन मी घरी आली. सायलीने मला खाली अपार्टमेंटच्या खाली सोडून दिलं आणि मला बोलली खूप खूप अभिनंदन, फायनली तुमचं घर झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर चला फ्रेंड्स, आता रात्रीची 11:30 वाजतेत. मी माझे व्हिडिओ एडिट वगैरे केलेले आहे आणि आता पुन्हा एकदा माझ्या कामावर रिवर्स आलेली आहे मी, म्हणजे प्रमोशनच्या कामावर रिवर्स.
कारण आता लवकरच आपलं जे घराचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे दिवस रात्र मेहनत करावीच लागणार आहे. आणि स्वप्न माझं पूर्ण होणार फेब्रुवारी मार्चपर्यंत पण होऊ शकते. परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला दिवस रात्र मेहनत करावी लागणार आहे. माझे पुण्यात आल्यानंतर तीनच स्वप्न होती आणि मला माहिती नव्हतं की माझं स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होणार. सगळ्यात पहिलं तर हे की माझं स्वतःचं घर व्हावं पुण्यात, त्याच्यानंतर माझा स्वतःचा बिझनेस असावा पुण्यात, आणि हे अजून एक तिसरं की मला 4 व्हीलर घ्यायची आहे. पण हे 2 स्वप्न पूर्ण झाल्यानंतर बरं का, म्हणजे बिझनेस आणि घर. तर आता घर छोटंसं का होईना घराचं स्वप्न पूर्ण म्हणजे असं म्हणा 50% झालेलं आहे. परंतु मी तुम्हाला क्लिअर शेअर करू शकत नाही कारण नजर लागते. परंतु तुम्हाला माहिती आहे मोहिनीने जे काही म्हटलेलं आहे ते सत्यात उतरलेलं आहे. आणि माझं स्वप्न 1 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे, ज्याच्यासाठी मला दिवस रात्र आता मेहनत करायची आहे. तर सर्वांनी प्रार्थना करा की माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि स्वामींची अशीच कृपा राहिली पाहिजे आणि तुमचा असा साथ असू द्या. ओके, तर चला बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि हो तुमचा सल्ला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय. तर पुण्यात आल्या आल्या आम्हाला ही गुड न्यूज मिळाली आहे आणि लवकरच आता मी खूप प्रयत्न करणार आहे की माझ्या मुलांना हक्काचं घर झालं पाहिजे. तर तुम्हाला माझा निर्णय, माझा डिसिजन, माझं स्वप्न पूर्ण झालं यावर तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आमचा दिवस खूप छान गेलेला आहे आजचा आणि लवकरच स्वराजसुद्धा हॉस्टेलमध्ये जाणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.